अशाच आणखी कथा बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केरळ कथा. फातिजा पळून गेली आणि शेवटी पकडली गेली. फातिजा आता तुरुंगात आहे. फातिजाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. आता तिचा आवाज ऐकायला कोणीच नव्हते. अखेर फातिजा वाचली. पण आता फातिजाकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. फातिजाला अजूनही तिच्या हरवलेल्या चिमुकल्या आयुष्याची काळजी वाटत होती. फातिजाची छोटी मुलगी तिच्यापासून वेगळी झाली होती. आपल्या मुलीला भेटता येईल का असा विचार फातिजाला पडला. जर ती जिवंत असेल तर ती कुठे असेल, कशी असेल, कोणत्या अवस्थेत असेल, या सगळ्याचा विचार करून फातिजा घाबरून जायची. फातिजा आपल्या मुलीला भेटण्यासाठी तळमळत होती. फातिजा पोलिसांना तिची हरवलेली मुलगी शोधायला सांगते. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. फातिजा आता असहाय्य झाली होती. जणू तिला जीव गमवावा लागला होता. फातिजा जेलमध्ये बसून तासनतास रडायची. फातिजा आता वेडसर झाली होती. फातिजा यांच्या मनात अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार यायचा. पण आपल्या मुलीला भेटण्याचा विचारच तिला परावृत्त करत असे. फातिजा आता खेदाने काहीच करू शकत नव्हती. फातिजा यांनी केलेली चूक, त्याची शिक्षा ती भोगत होती. मलाकाचा जन्म पापिलुस्तानमधील एका छोट्या गावात झाला. मलाका ही फातिजा यांची हरवलेली मुलगी होती. ती एक आशादायक आणि जिज्ञासू मुलगी होती, परंतु तिला शिक्षणाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला. तालिबान्यांनी त्यांचे गाव ताब्यात घेतले होते आणि मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली. एके दिवशी मलाका शाळेत जात होती. हे पाहून दहशतवादी संतापले. दहशतवाद्यांनी तिला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला आणि जिहादच्या नावाने त्याच्यावर गोळीबार केला. मलाकाला गोळी लागली. मलाका तिथेच जमिनीवर पडली होती. दहशतवादी निघून गेल्यानंतर मलाका जिवंत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. गावातील लोकांनी तिला दवाखान्यात नेले आणि उपचार केले. मलाका आता धोक्याबाहेर होती. मलाका वाचली, पण शरीरावरची जखम तिच्या मनावर कोरली गेली. मलाकाला खूप राग येत होता. शाळेत जाणाऱ्या मुलींना गोळ्या घातल्या जातात. मलाका तिच्या स्वातंत्र्यासाठी आणि शिक्षणासाठी लढत होती. इथे राहून काहीही होणार नाही हे मलाकाला कळून चुकले होते. मलाकाने भारतात पळून जाण्याचा निर्णय घेतला. मलाकाने ठरवले की ती तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी भारतात जाईल. त्यामुळे मलाका एका रात्री निसटून भारताकडे रवाना होते. तिला वाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रोज गुपचूप ती भारताकडे जात होती. या प्रवासात तिला बहुतांशी उपाशीच राहावे लागले. वाटेत कुठेही दहशतवादी दिसले की मलाका लपून बसायची. दहशतवादी निघून जाईपर्यंत मलाका त्याच ठिकाणी तासनतास लपून बसायची. अतिरेकी निघून गेल्यानंतर ती त्यांच्या तळावर उरलेले अन्न शोधायची. काही सापडले तर ती खाऊन मलाका पुढे जायची. बहुतेक वेळा तिला उपाशी राहावे लागले. तिला वाटेने जाता येत नव्हते. म्हणूनच मलाका रस्त्यापासून दूर जंगल, डोंगर, काटेरी वाटेवरून प्रवास करत होती. वाळवंटातून जाताना मलाकाला खूप त्रास सहन करावा लागला. खायला काही नाही, प्यायला पाणी नाही.
अशा प्रकारे मलाका रात्री प्रवास करत असे. अनेक महिन्यांनंतर मलाका अखेर भारताच्या केरळ राज्यात पोहोचते. मलाकाची अवस्था फारच वाईट होती. केरळच्या एका गावात मलाका भुकेमुळे बेशुद्ध पडते. गावकऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मलाकाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये शुद्ध येते तेव्हा डॉक्टर तिला विचारतात, काय झाले, तू बेशुद्ध कशी झाली? तर मलाका सांगते की तिने 5 दिवसांपासून काहीही खाल्ले नाही. या गावातील एक शिक्षिका जिचे नाव सहजा होते मलाकाला तिच्या घरी घेऊन जाते. सहजा मलाकाला म्हणते, तुला काय खायला आवडते? मला सांग, मी तुझ्यासाठी बनवते. मलाका घाबरलेली होती. मलाकाला भूक लागली होती. मलाका म्हणते, काहीही चालेल. सहजा जेवण बनवते. दोघे मिळून जेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मलाका सहजाला सांगते की तिला शाळेत जायचे आहे. हे ऐकून ती खुश झाली आणि म्हणाली, मी तुला शाळेत प्रवेश मिळवून देते. मग ती मलाकाला तिच्या आई वडिलाबद्दल विचारते. मलाका म्हणते, मला कोणी नाही. मलाका केरळमध्ये शाळेत जाण्यासाठी उत्साहित होती, पण ती घाबरली होती. तिला केरळची मल्याळम भाषा येत नव्हती आणि ती कुणालाही ओळखत नव्हती. सहजाने मलाकाला शाळेत प्रवेश दिला. मलाका सहजासोबत शाळेत जायची आणि एकत्र परतायची. अशा प्रकारे दोघेही चांगल्या मैत्रिणी बनल्या. एके दिवशी मलाका सहजाशी बोलते, मी तुला आई हाक मारली तर तुला चालेल का? मलाकाने सहजाच्या तोंडून शब्द हिसकावले. सहजाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अशा प्रकारे दोघांमध्ये आई आणि मुलीचे नाते निर्माण झाले. मलाकाचे केरळमध्ये पहिले काही आठवडे कठीण गेले. मल्याळम शिकण्यासाठी तिने खूप धडपड केली आणि तिला वेगळे आणि एकटे वाटायचे. पण तिने यश मिळवण्याचा निर्धार केला होता. मलाका रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. सहजा तिला अभ्यासात मदत करायची. तिने शाळेत खूप मेहनत केली आणि तिने तिच्या वर्गातील इतर मुलींशी मैत्री केली. मलाकाची मेहनत रंगली. मलाका दरवर्षी चांगल्या नंबरांनी पास व्हायची. तिने शाळेत प्रावीण्य मिळवले आणि अखेरीस केरळमधील प्रतिष्ठित विद्यापीठात तिला स्वीकारण्यात आले. तिने वैद्यकशास्त्रात पदवी संपादन केली आणि ती पुढे डॉक्टर बनली. मलाका आता एक यशस्वी डॉक्टर आहे, पण ती तिची मुळे कधीच विसरली नाही. पापिलुस्तानमधील मुलींना शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याची तिला आवड आहे आणि त्यांना ते करण्यात मदत करण्यासाठी त्यांनी एक फाउंडेशन सुरू केले आहे. मलाकाची कहाणी जगभरातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तुमची स्वप्ने पूर्ण करणे शक्य आहे हे ती दाखवते. चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या सर्वत्र मुलींसाठी ती एक आदर्श आहे. मलाका तिच्या ऑफिसमध्ये तिच्या डेस्कवर बसून कागदांचा ढीग बघत होती. तिने उसासा टाकला. तिला खूप काम करायचे होते, पण सुरुवात करायला ती उत्सुक होती. पाकिस्तानमधील मुलींच्या जीवनात ती बदल घडवत आहे हे तिला माहीत होते. मलाकाच फाउंडेशन गेल्या 5 वर्षांपासून पाकिस्तानमधील मुलींना शिष्यवृत्ती देत आहे.
त्या काळात तिने 100हून अधिक मुलींना शाळेत जाण्यास मदत केली आहे. मलाकाला तिच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत होता, पण अजून बरेच काम करायचे आहे हे तिला माहीत होते. मलाकाने पेन उचलला आणि लिहायला सुरुवात केली. पापिलुस्तानमधील एका तरुणीला ती पत्र लिहित होती, ज्यांना नुकतेच त्याच्या फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमात स्वीकारण्यात आले होते. मलाकाला त्या मुलीला तिच्या अनुभवांबद्दल सांगायचे होते आणि तिला तिचे स्वप्न कधीही सोडू नये म्हणून तिला प्रोत्साहित करायचे होते. मलाकाने लिहिले, प्रिय मरियम, तुला आमच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमात स्वीकारण्यात आले हे ऐकून मला खूप आनंद झाला आहे. मला माहीत आहे की तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घ्याल. मला आठवते की मी तुमच्या वयाची होती तेव्हा शाळेत जायचे आहे असे माझे एक स्वप्न होते, पण तालिबानने गाव ताब्यात घेतले होते. माझ्याच गावात मुलींना शाळेत जाण्यास बंदी होती. मी खूप रागावले आणि निराश झाले. मी फक्त मुलगी आहे म्हणून शाळेत जाऊ शकत नाही. पण केरळमध्ये शाळा सुरू करण्यासाठी मी खूप उत्साहित होते, पण मी घाबरले होते. मला मल्याळम भाषा येत नव्हती, जी भारताची भाषा आहे. मी केरळमध्ये कोणाला ओळखत नव्हते, पण मी यशस्वी होण्याचा निर्धार केला होता. मी शाळेत कठोर परिश्रम केले आणि मी माझ्या वर्गातील इतर मुलींशी मैत्री केली. माझे ग्रेड चांगले होते आणि शेवटी मला केरळमधील एका प्रतिष्ठित विद्यापीठात स्वीकारण्यात आले. मी पदवी प्राप्त केली आणि मी डॉक्टर झाले. मी आता एक यशस्वी डॉक्टर आहे, पण मी माझी मुळे कधीच विसरले नाही. मला पापिलुस्तानमधील मुलींना शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याची आवड आहे आणि मी ते घडवून आणण्यासाठी एक फाउंडेशन सुरू केले आहे. मला माहीत आहे की तुम्ही आव्हानांना सामोरे जाल, परंतु मला हे देखील माहीत आहे की तुम्ही बलवान आणि सक्षम आहात. तुम्ही जर तुमच्या मनात विचार केला तर तुम्ही उज्ज्वल भविष्य घडवू शकता. तुमची स्वप्ने कधीही सोडू नका. विनम्र, मलाका. मलाका पत्र लिहून संपवते आणि लिफाफ्यात ठेवते. तिने लिफाफ्याला संबोधित केले आणि त्यावर शिक्का मारला. मग तिने ते पत्र पोस्ट ऑफिसमध्ये नेले आणि पोस्टाने पाठवले. पोस्ट ऑफिसमधून निघताना मलाका हसली. तिला फारशी माहिती नव्हती, तिने एका तरुण मुलीच्या आयुष्यात बदल घडवून आणला होता आणि तिला माहीत होते की ती पुढील अनेक वर्षे पापिलुस्तानमधील मुलींच्या जीवनात बदल घडवत राहील. मलाका आता सहजाची काळजी घेते. सहजाने मलाकाची आपल्या मुलीसारखी काळजी घेतली. तिला आईचे प्रेम दिले आणि तिला आईची कमतरता कधीच जाणवू दिली नाही. मलाका तिच्या आईला सांगते की आई, तू नसती तर मी कधीच इथपर्यंत पोहोचू शकले नसते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. यावर सहजा म्हणते, मी आई म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. कथेचा अर्थ. गोष्टी कितीही कठीण वाटल्या तरीही तुम्ही काम करणे कधीही थांबवू नका, हे महत्त्वाचे आहे. एक दिवस यश नक्की मिळेल. देवही त्यांचीच मदत करतो जो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि कठोर परिश्रम करतो.